हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल सुप्रिया पाटील 005 वर स्वागत करते. आज आपण बघणार आहोत झणझणीत पिठल्याची रेसिपी. ही रेसिपी माझी नसून माझ्या सासूबाईंची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 15 ते 20 लसूण पाकळ्या. लक्षात ठेवा, लसूण जितका जास्त तितकेच पिठले चविष्ट. लसूण आपण बारीक ठेचून घेतल्यानंतर कढई गॅसवर ठेवणार आहोत. आणि अजून एक टिप, सुरुवातीलाच तेल न घालता लसूण थोडासा गरम झाल्यानंतर त्यात तेल घालावे, त्यामुळे लसणाचा पूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरतो. आता लसूण मंद आचेवर शिजून द्यायचा आहे. पिठलं सर्वांच्याच आवडीचं असतं, नाही का? प्रत्येकाच्या घरी एक कम्फर्ट फूड असतो. तसंच पिठलं हा आमच्या घरातील कम्फर्ट फूड आहे. आमच्या घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच माझ्या सासूबाईंच्या हातची ही पिठल्याची रेसिपी फार आवडते. तेल आता लसूण शिजत आला आहे. त्यात आता आपण जिरेपूड घालू. अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद. हे मिश्रण घातल्यानंतर ते छान तेलामध्ये शिजून द्यायचे आहे. आता हे मिश्रण शिजत आल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत गरजेनुसार पाणी. लक्षात घ्या, पाणी आपण आपल्या पिठल्याच्या क्वांटिटीनुसार ठरवणार आहोत. आमच्या घरातील 4 सदस्यांसाठी हे पिठलं बनवत असल्यामुळे त्यात सासूबाईंनी अंदाजाने पाणी घातले आहे. अंदाजाने ह्यासाठी म्हणते मी, कारण इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर त्यांना तो अंदाज बरोबर आलेला आहे. आता आपण त्या पाण्यात घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट. हे मिश्रण छान एकजीव करून शिजून द्यायचे आहे. आता ते पाणी उकळत असतानाच त्यात घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर गरम पाण्यात घातल्यामुळे कोथिंबीरचा सुद्धा छान फ्लेवर पिठल्याला येतो. आता हे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचे आहे. आणि आता घालायचे आहे डाळीचे पीठ, जे आहे आपले हिरो इन्ग्रेडियंट. डाळीचे पीठ घातल्यानंतर ते हळूहळू एका हाताने सोडत दुसऱ्या हाताने ते छान ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठाच्या गाठी होणार नाहीत. लक्षात घ्या, आपल्याला पिठाच्या गाठी करायच्या नाहीत. एकदा पिठाच्या गाठी झाल्या की त्यानंतर पूर्ण निघत नाहीत आणि मग पिठल्याची चव आणि कन्सिस्टन्सी दोन्ही बिघडते. इथे पहा, सासूबाई एका हाताने हळूहळू पिठाची धार सोडत आहेत आणि दुसऱ्या हाताने ते छानपैकी ढवळून घेत आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला हळूहळू पीठ सोडत दुसऱ्या हाताने ते ढवळून घ्यायचे आहे. आपल्याला जितकी घट्ट कन्सिस्टन्सी हवी आहे तिथपर्यंत पीठ सोडायचे आहे आणि ते ढवळून घ्यायचे आहे. पीठ शिजत आले की त्यातून हळूहळू छोटे छोटे बुडबुडे येऊन खत 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 असा आवाज येतो. आमच्या घरी ह्याला अर्जुने पिठले असे सुद्धा म्हणतात, कारण ते पूर्ण घट्टही नसते आणि पूर्ण पातळही नसते. त्याच्या मधली एक कन्सिस्टन्सी असते. त्याला गावरान भाषेत अर्जुने असे म्हटले जाते. आता पिठलं आपलं शिजत आलेलं आहे. गरजेप्रमाणे पीठ घालून घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे. आता ते पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. छान मिश्रण सर्व बाजूंनी ढवळून सर्व बाजूंनी शिजून द्यायचे आहे. डाळीचे पीठ शिजायला फार वेळ लागत नसला तरी जर ते व्यवस्थित शिजले नाही तर त्याचा कच्चेपणा पिठल्याला लागतो. आता वरून थोडेसे तेल सोडायचे आहे. लक्षात घ्या, ही स्टेप सुद्धा फार महत्त्वाची आहे. वरून अशा पद्धतीने तेल सोडल्याने पिठले छान शिजते व ते कढईला चिकटून बसत नाही आणि त्याचा पूर्ण फ्लेवर पिठल्यामध्ये उतरतो. अशा पद्धतीने पिठले छान शिजून द्यायचे आहे. आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया, अगदी 2 ते 3 मिनिटासाठी. वाफ काढून झालेली आहे. आता आपले पिठले ऑलमोस्ट तयार झाले आहे. पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि चला तर मग आपले पिठले तयार आहे. हे पिठले आपण सर्व केले आहे. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि पातीचा कांदा. काय सुंदर कॉम्बिनेशन आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर